नमस्कार मित्रांनो, आपण सर्व नाना पाटेकरला तर ओळखतच असतो. तर आज नाना पाटेकर आणि मन्या सुर्वे यांच्या नात्याची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. नानाच्या आईचे माहेरचे आडनाव सुर्वे असे आहे. रमण सुर्वे हा नानांचा धाटका मामा. तर मुंबईतील कुख्यात गुंड मन्या सुर्वे हा नानाचा मामेभाऊ होता. नानांवर त्याचे सावट पडू नये म्हणून लहानपणीच त्यांच्या आईने त्यांना मुंबईतून मुरुड जिंजाऱ्यास राहण्यास नेले. मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे हा 70 व 80च्या दशकातील मुंबई अंडरवर्ल्डचा चेहरा होता. मन्याने कीर्ती कॉलेजमधून BA केले. मात्र आपला सावत्र भाऊ भार्गवमुळे तो गुन्हेगारी जगतात आला. भार्गवने त्याच्या कॉलेजमधील मित्रांनाही गँगमध्ये सामील करून घेतले. भार्गवची मुंबईतील दादरमध्ये मोठी दहशत होती. या मन्याला 11 जानेवारी 1982 रोजी पोलिसांनी वडाळ्यातील कॉलेजमध्ये एन्काउंटरमध्ये मारले होते. मन्या सुर्वेला दुपारी 1:30 वाजता मुंबई पोलिसांनी वडाळा बस डेपो आणि आंबेडकर कॉलनीच्या परिसरात पूर्णपणे घेरून मारले. मन्या त्यावेळी आपल्या प्रेयसीला भेटायला गेलेला होता. भारतीय गुन्हेगारी जगतातील तो पहिला लाईव्ह एन्काउंटर होता. मनोहर अर्जुन मन्या सुर्वे 8 ऑगस्ट 1944 ते 11 जानेवारी 1982 हे मुंबईतील एक भारतीय गुन्हेगार होते. महाविद्यालयातून पदवी घेतलेल्या सुशिक्षित गुंडांपैकी तो एक होता आणि विद्यमान टोळ्यांना आव्हान देण्यासाठी आणि त्यांना पराभव करण्यासाठी तो खूप प्रसिद्ध होता. सुर्वे हे त्याच्या धाडसासाठी आणि धोरणात्मक नियोजनासाठी प्रसिद्ध होते. एक तरुण आणि कीर्ती कॉलेजचा पदवीधर असताना सुर्वे हा एका खुनात अडकला होता जो त्याने केला नव्हता आणि त्याला येरवडा कारागृहात शिक्षा झाली होती. अवघ्या 2 वर्षाच्या कृतीत त्याच्या टोळीला इतके महत्त्व प्राप्त झाले होते की 2 दशकाहून अधिक काळ अंडरवर्ल्डवर राज्य करणाऱ्या पठाणांनी कोकणी भाषिक कासकर बंधू दाऊद आणि शब्बीर त्यांचे नेते त्यांची हत्या करण्यासाठी त्यांची मदत घेतली. आर्काव्हियर गँग डी कंपनी शाबीर इब्राहिमच्या हत्येनंतर सुर्वेचे साथीदार एकामागून एक पकडू लागले. याची दखल घेत सुर्वे यांनी नमते घेतले. दरम्यान स्थानिक कायद्याची अंमलबजावणी लक्षित हल्ल्याच्या हत्येप्रकरणी सतत जमाव हिंसाचार कमी करण्यासाठी ऑपरेशन्स तयार करत होते. वरिष्ठ निरीक्षक YD भिडे यांच्यासह निरीक्षक इसाक बागवान आणि राजा तांबट यांना सुर्वे यांना पदावरून हटवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सुर्वे यांना 1982 मध्ये महाराष्ट्र पोलिसांनी ठार मारले, जे मुंबईतील पहिले चकमकीत हत्या म्हणून ओळखले जाते. मनोहर अर्जुन सुर्वे यांचा जन्म 1944 मध्ये कोकण रत्नागिरी प्रदेशातील रानपार गावात झाला, जो पूर्वीच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी ब्रिटिश भारतीय साम्राज्याच्या मध्य डेक्कन विभागात आहे. हे गाव आता रत्नागिरी तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र भारताचा एक भाग आहे. सुर्वे 1952 मध्ये आपल्या आई आणि सावत्र वडिलांसोबत मुंबईला गेले. अनेक वर्ष ते एल्फिस्टन रोड आणि लोअर परळ येथील वेगवेगळ्या चाळींमध्ये राहत होते. ते मुंबईच्या कीर्ती डोंगरस्की कॉलेजमधून रसायनशास्त्राचे पदवीधर होते. त्यांनी 78% उच्च गुण मिळवले होते. त्यानंतर तो रस्त्यावरील जीवनात पडला आणि अखेरीस माजी वर्गमित्रांचा समावेश असलेला एक दल तयार झाला. या वर्षामध्ये त्याचा सर्वात चांगला मित्र आणि सहकारी सुमेश देसाई याच्याशी त्याचा सावत्र भाऊ भार्गव दादाच्या माध्यमातून परिचय झाला. दादा हा दादर येथील आगर बाजार येथील दहशतवादी गुन्हेगार होता. 1969 मध्ये सुर्वे दादा आणि सहकारी मन्या पोदकर या सर्वांवर दांडेकर नावाच्या व्यक्तीच्या हत्या आणि सामूहिक हल्ल्याचा आरोप होता. या तिघांना लवकरच पोलीस निरीक्षक ES दाभोळकर यांनी पकडले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैदेत असताना सुर्वेचे गुंड सुहास पोट्याभाई भाटकर याच्याशी भयंकर वैर निर्माण झाले. सुर्वे याच्या दहशतवादी डावपेचांना कंटाळून तुरुंग प्रशासनाने त्याची रत्नागिरी कारागृहात रवानगी केली. तेथे
त्यांनी उपोषणात भाग घेतला आणि स्थानिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यापूर्वी त्याचे वजन 20 किलो कमी झाले. 14 नोव्हेंबर 1979 रोजी पळून जाण्यासाठी सुर्वेने या संधीचा उपयोग केला आणि 9 वर्षे शिक्षा भोगून मुंबईच्या रस्त्यावर परतले. तो मुंबईतला परतल्यानंतर सुर्वेने आणखी एक संघटना तयार केली आणि त्याचे 2 विश्वासू लेफ्टनंट धारावीतील शेख मुनीर आणि डोंबिवलीतील विष्णू पाटील यांची भरती केली. मार्च 1980 मध्ये उदय शेट्टी नावाच्या दुसऱ्या गुंडाने ते लवकरच सामील झाले. या गटाचा पहिला दरोडा 5 एप्रिल 1980 रोजी झाला होता, ज्यामध्ये त्यांनी अँबेस्कडर कार चोरली. त्यानंतर करी रोडजवळील लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीतून 5,700 रुपये लुटण्यासाठी या वाहनाचा वापर करण्यात आला. 15 एप्रिल रोजी सुर्वे आणि त्यांच्या साथीदारांनी धारावी झोपडपट्टीतील काला किल्ल्याजवळ शेख मुनीरचा शत्रू शेख अजीज याला क्रूरपणे हल्ला करून मारले. 30 एप्रिल रोजी त्यांनी प्रतिस्पर्धी विजय घाडगे याला दादर येथील पोलीस ठाण्यात नेत असताना एका पोलीस हवालदाराला भोकसले. तुरुंगात वाचलेल्या जेम्स हॅडली चेसच्या कादंबरीतून कथानक आधार घेत सुर्वेने मुंबई अंडरवर्ल्डकडून पैसा मिळवण्यासाठी तसेच अनेक मिळवण्यासाठी सरकारी दूध योजनेतून पैसे लुटण्याचा निर्णय घेतला. या टोळीने दयानंद परशुराम काटकर आणि किशोर सावंत यांच्या जोडीने माहीम येथील बादल बिजली बारखाजवळ कार चोरली आणि गोवंडीजवळ 1.26 लाख रुपयांची चोरी केली. चेस कादंबरीतील लिहिल्याप्रमाणे चोरीचे वाहन नंतर वांद्रे येथील नॅशनल कॉलेजजवळ सोडून दिले. सुर्वेच्या ग्रुपने केलेल्या आणखीन एका प्रसिद्ध दरोड्यामध्ये सायन ट्रेम्ब्रो रोडवरील कॅनरा बँकेच्या शाखेतून आणि देवनार येथील ड्यूक अँड सन्स कंपनीचे 1.6 लाख रुपये होते. सुर्वेच्या गुन्हेगारी कारवाया फक्त चोरी आणि दरोड्यापुरत्याच मर्यादित नव्हत्या. अंमली पदार्थाच्या तस्करीतही त्याचा सहभाग होता, कारण त्यातून मिळणारा नफा बऱ्यापैकी असल्याचे त्याने पाहिले होते. गटाच्या विविध यशस्वी चोरी आणि दरोड्यांकडे लक्ष वेधले गेले. त्यामुळे सुर्वे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव आला आणि त्यांनी त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना पकडण्यासाठी आणि आळा घालण्यासाठी ऑपरेशन्स मन्या सुर्वे सुरू केले. 22 जून 1981 रोजी शेख मुनीर यांना कल्याणजवळील केमिकल कंपनीतून उचलण्यात आले. काही दिवसांनी दयानंद आणि परशुराम काटकर यांना गोरेगाव येथील एका लॉजमधून अटक करण्यात आली. त्यांच्या पकडण्याच्या अपेक्षेने सुर्वे भिवंडीतील एका सहाय्यकाच्या लपून बसला, पण 19 नोव्हेंबर 1981 रोजी त्वरित पळून गेला. पोलिसांनी शेवटी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी एक हँड ग्रेनेड, देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि जिवंत दारुगोळा जप्त केला. पोलिसांच्या पद्धतशीर कारवाईमुळे सुर्वेचा गुन्हेगारी कारवाया मोडीत काढण्यात आल्या. त्याचा सहकारी उदय याच्या अटकेनंतर तो तुरुंगात नसलेला गटातील एकमेव सदस्य होता. 11 जानेवारी 1982 रोजी सुर्वे यांनी वडाळा येथील आंबेडकर कॉलेज जंक्शनवर टॅक्सी केली. मुंबई पोलिसांना दाऊद इब्राहिमकडून सुर्वे आंबेडकर कॉलेज जंक्शनजवळील ब्युटी पार्लरमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती. शूटआउट ॲट वडाला या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्याची मैत्रीण विद्याने त्यावेळी त्याचा ठावठिकाणा उघड केला होता, असाही सिद्धांत आहे. दुपारी 1:30च्या सुमारास क्राईम ब्रांचचे 18 अधिकारी 3 टीममध्ये विभागून त्याच्या येण्याची वाट पाहू लागले. 20 मिनिटांनंतर सुर्वे त्याच्या मित्राला विद्याला घेण्यासाठी टॅक्सीतून बाहेर पडताना दिसला. अनेक माणसे त्याच्याजवळ येऊन पोझिशन घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर सुर्वेने त्याचे वेबली आणि स्कॉट रिव्हॉल्वर बाहेर काढले. मात्र तो गोळी झाडण्याआधीच पोलीस अधिकारी राजा तांबट आणि इसाक भागवान यांनी त्याच्या छातीत आणि खांद्यांवर 5 गोळ्या झाडल्या. सुर्वे यांना घटनास्थळावरून खेचून ॲम्ब्युलन्समध्ये बसवण्यात आले. ही चकमक म्हणजे सुर्वे यांच्या शहरी गुन्हेगारीचा शेवट होता. दाऊदचा भाऊ शब्बीर याच्या हत्येमध्ये
त्याचा सहभाग असल्याने हा प्रकार उघडला. सुर्वेचा मृत्यू मुंबईतील पहिला रेकॉर्डेड एन्काउंटर कलिंग म्हणून ओळखला जाऊ लागला. 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात चकमकीत हत्येचे प्रकरण वाढले आणि 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर ते वाढले. 1982 ते 2004 पर्यंत एकूण 622 कथित गुन्हेगार पोलीस चकमकीत मारले गेले. मन्या सुर्वे याच्या जीवनाने 1990च्या गँगस्टर चित्रपट अग्निपथला प्रेरणा दिली आणि आधार प्रदान केला. चित्रपटाचे मुख्य पात्र विजय दीनानाथ चौहान, अमिताभ बच्चन यांनी साकारले होते. हे सुर्वे यांच्यावर आधारित होते. बच्चन यांच्या चौहानच्या भूमिकेमुळे त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 2012 मध्ये अग्निपथ या नावाने त्याचा पुनर्निर्मित करण्यात आला. सुर्वेचे जीवन 2013च्या शूटआउट ॲट वडाला या बॉलिवूड चित्रपटात चित्रित करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये जॉन अब्राहमने सुर्वेची भूमिका केलेली आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करायला विसरू नका. काही शंका कुशंका असतील ते आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.